हाताळायचं आहे. तर टमाटा निघाल्यानंतर अजून एक पीक निघू शकतो मित्रांनो. तरच आपल्या शेती परवडणार आहे. जर टमाटा एकच पीक काढलं तर त्यानंतर मशागतीचा खर्च तो भरपूर 10-12 हजारपर्यंत जातो. तो खर्च वाचून मल्चिंगचा 10-12 हजार असे 20-25 हजार वाचवायचे असेल तर तुम्ही मित्रांनो काय करायचं, चांगलं 25 MM मायक्रोनचं वापरा. त्याने काय होईल, ते पीक काढल्यानंतर तुम्ही काय करायचं, टमाट्याचं हाय असं अलगद झाड उपटून घ्यायचं पाणी देऊन संपूर्ण तुमचं, म्हणजे ज्यावेळेस उपटायचं त्यावेळेस. त्यानंतर तुम्ही ब्ल्यू कॉपर सिंजंटा कंपनीचं एकरी 1 किलो व क्लोरोफायरपास 50% हे एकरी 1 लिटर याप्रमाणे ड्रिचिंगनं म्हणजे ड्रिपनं सोडून द्यायचं. त्याच्यामुळे संपूर्ण बुरशी मरून जाते व त्यानंतर नवीन पीक कोणतंही लावू शकता. त्यामुळे त्यानंतर 1-2 महिने थांबून मे महिन्यात आपलं ढोबळी मिरचीही लावू शकता. तर शेतकरी मित्रांनो, असं झाल्यानंतर मल्चिंगला तर नंतर मल्चिंगला येजं पाडून घ्या व त्यानंतर तुमचं एक असे एक 2+1 व परत 2 असे रोप लावून घ्या. म्हणजे त्याला येजं पाडून घ्या व त्यानंतर संपूर्ण टमाटर लावून घेतल्यानंतर सुरुवातीला ब्ल्यू कॉपर एकरी अर्धा किलो व काय म्हणतात ते क्लोरो 50%तलं अर्धा लिटर. मग ती झाल्यानंतर 1-1 लिटर टाकायचं, कारण त्यात बुरशी भरपूर असते. आता ही सुरुवात आहे आणि त्यानंतर मग पुढील माहिती तुम्हाला ह्या चॅनलवर कळून जाईल. त्यासाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.